नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज आहे माझा बड्डे. मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर असे विशेष द्या. सकाळचं वातावरण खूपच प्रसन्न झालं होतं आणि आजचा दिवस मला पूर्णपणे प्रसन्नच घालवायचा होता. मस्तपैकी चहा केला, चहा घेतला मी आणि बाळासाठी आईने उपमा बनवला होता. 2-3 दिवस आड करून शहाळ पाणी पिते, तर आज शहाळ पाणी पिले होते आणि नाश्त्याला मस्तपैकी आईने पोहे बनवले होते. आज काही काम तिने सांगितलं नाही आणि मी पण केलं नाही, कारण बड्डे असल्यामुळे ती बोलली की आज निवांत आराम कर. मस्त दारामध्ये बोरं आले होते खारके, मग ते घेतले खायला आणि माझ्या बाळाची तर मस्ती चालूच होती. बड्डे म्हणल्यावर ज्या छोट्या छोट्या मैत्रिणी आहेत, कोणी क्लचर दिले, कोणी पिना दिल्या, तर कोणी कानातले, कोणी गुलाबाचे फुलं. आणि गुलाबाचे फुलं एवढे झाले होते ना माझ्याकडं, तर म्हटलं एवढे गुलाबाचे फुलं वायाच जाणार आहेत, चला ह्याच्यापासूनच असं काहीतरी क्रिएटिव्ह बनवूया आणि गजरा पण बनवू शकतो आपण ह्याच्यापासून असं वाटलं. आणि मग मी ते गुलाबाचे फुलाच्या पाकळ्या केल्या आणि छान त्या पाकळ्या एका मागोमाग एक अशा ओवून घेतल्या होत्या आणि खरंच खूप सुंदर असा गजरा तयार झाला होता गुलाबाच्या पाकळ्यापासून. तर मला खूप दिवसापासून असा गजरा लावायचा होता आणि आज माझ्या मैत्रिणी ज्या छोट्या छोट्या आहेत त्यांनी मला फुलं आणून दिली होती, तर त्याचाच मी गजरा बनवला होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गजरा तयार झाला आहे. मला तर खूपच छान आवडला हा गजरा. बनवायला अगदी सोपा आहे आणि लावल्यानंतर पण खूप छान दिसत होता. तर दुपारपर्यंत तर काही कामच नव्हतं. मग सायंकाळी पप्पा आले. त्यांनी बरंच काही काही आणलं होतं. फुगे आणले होते, केक आणला होता आणि मी सांगितल्या होत्या त्यांना बांगड्या. तर त्यांनी बांगड्या पण आणल्या होत्या आणि केक प्राईजनुसार खूपच छान होता. असं वाटलं नव्हतं एवढा भारी केक येईल म्हणून एवढ्या पैशात. तर हे फुगे आणले होते. मी पिंक आणि व्हाईट कलरमध्ये सांगितले होते, पण तसे भेटले नाही. मग ऑरेंज आणि सिल्वर अशामध्ये ते आणले. ते वेगळे करून घेतले, कारण मी फक्त ऑरेंजच लावणार होते माझ्या बड्डेसाठी. सिल्वर काय लावणार नव्हते, कारण बॅकग्राऊंडला ते सूट होणार नव्हतं. म्हणून मग माझ्या भावाच्या मदतीने आणि त्याचे अजून काही मित्र होते, तर त्यांच्या मदतीने मी ते फुगे फुगवून घेतले होते. फुगवल्याच्या नंतर त्याचा कलर थोडासा चेंज झाला होता, तरी पण ते छानच दिसत होते. तर अशा प्रकारे मी भरपूर सारे फुगे त्यांनी फुगवले होते. आणि ह्या बांगड्या होत्या जे की मी पप्पांना सांगितल्या होत्या आणायला. बांगड्यांचा कलर पण खूप छान होता, असा ग्रे मरून सारखा. मग सगळं आवडल्याच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं, कारण बाळाला खाऊ घालणं, त्याचं आवरणं ह्याच्यात खूप टाईम जातो आणि अगोदर जर बर्थडे सेलिब्रेट केला तर मग त्याला उशीर होतो. त्याच्यामुळे आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन थोडं लेटच ठेवलं होतं. तर केक मला ऑप्शन केला आईनी, सगळ्यांनी, माझ्या मैत्रिणींनी. आणि ऑप्शन झाल्याच्या नंतर मग केक कट केला. केक कट करताना बाळ पण माझ्या मांडीवरच होता. तर खूप छान सेलिब्रेशन झालं आणि जो गजरा बनवला होता तो असा काहीसा दिसत होता. मी साडी नेसली होती आणि मस्त सेलिब्रेशन झाल्यावर भरपूर असा केक खाल्ला होता मी खूप दिवसातून. केकची टेस्ट पण खूप छान होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.